देवगड तालुका दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ उद्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि केंद्रीय उद्योग मंत्री नामदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय नितीन बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोनशिला समारंभ संपन्न होत आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय देवेंद्र कुमार उपाध्याय, पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देवगड तालुका न्यायालयाच्या नूतन इमारतीचे देवगड तालुकावासियांचे कैक वर्षांचे स्वप्न आज साकारत आहे। भाजपा प्रवक्ते तथा कणकवली देवगड वैभवडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आणि माजी आमदार अॅडव्होकेट अजित गोगटे यांनी या इमारतीच्या मंजुरीसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता। देवगड शहर पर्यटनाच्या नकाशावर झळकत असतानाच देवगड न्यायालयाची ही नवीन इमारत देवगड शहरातील देखण्या स्थळात भर घालणारी होणार आहे। वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाईल। पीडब्ल्यूडी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी अथक मेहनत घेत देवगड तालुका न्यायालय इमारतीचा सर्वांग सुंदर आराखडा बनवून घेतला आहे। पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून तब्बल 28 कोटींचा निधी खर्चून 4 मजली सुबक अशी देवगड न्यायालयाची ही इमारत उभी राहणार आहे। ज्युडिशियल ऑफिस, जज चेंबर, कोर्ट हॉल, कॉन्फरन्स हॉल, लोक अदालत हॉल, कोर्ट चेंबर, अॅडव्होकेट चेंबर आदींसह अन्य सुविधा या नूतन इमारतीमध्ये असणार आहेत। एकंदरीत देवगड शहराच्या पर्यटनदृष्ट्या विकासात भर घालतानाच देवगड तालुकावासियांच्या अपेक्षापूर्तीचा बिंदू देवगड तालुका न्यायालयाची ही नवीन इमारत ठरेल हे मात्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।